मी सध्या मीरा बँडर येथे आज मराठी अमराठी वाद पेटलेला आहे। माझ्याबरोबर काही महिला, स्थानिक महिला, त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगाल, आज तुम्ही मराठी एकीकरण समिती एकत्र आलेत, काय कारण आहे, कशा प्रकारे आंदोलन करणार? तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, आमच्या या शहराचे आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी हा कुटील डाव खेळलेला आहे। मराठी माणसाला दिवसण्याचा कुटील डाव खेळलेला आहे। 78 नगरसेवक आहेत बीजेपीच्या, त्याच्यामध्ये जवळजवळ 40-45 मराठी आहेत। अहो, का तुम्ही मोठेपणा दाखवला नाही? एखाद्या आमच्या मराठी महिलेला का नाही तुम्ही नाव दिलं महापौर म्हणून? तुम्ही कसली घराणेशाही लावलेली आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जाब विचारणारा कोणी नाही? आम्ही मराठी माणसं आहोत, तुम्हाला जाब विचारणाऱ्या। तुम्ही ना, माझा ना तुमच्यावर जाहीर आरोप आहे। तुम्ही कोणत्या मनोवृत्तीच्या आहात? कोणत्या मनोवृत्तीचा माणूस कसा करू शकतो? आपण इथे पाहू शकतो की खूप आक्रोश मला अजूनही काही मला ताई, तुम्ही काय सांगाल, आज जे आंदोलन तुम्ही करताय, काय सांगाल? खरं म्हणजे हा प्रश्न विचारायची गरजच पडली नाही पाहिजे। महाराष्ट्र आहे तर मराठी, इतकं साधं सरळ आहे, एवढंच। आज तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल काय सांगाल? हो, अभिमान आहे, आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि चालू राहील लढा। अजूनही काही महिला आहेत, काही तुम्ही काय सांगाल, आज जे आंदोलन करतात, काय सांगाल त्याबद्दल? आंदोलन अशासाठी की इथे आमचं अस्तित्व संपवलं जातंय, आम्ही असलेल्याचं कोणाला जाणीव नाहीये, ती जाणीव करून देण्यासाठी आम्हाला इथे आंदोलन करावं लागलंय। आणि मराठी महापौर हा झालाच पाहिजे। महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे तर महापौर हा मराठीच असला पाहिजे। आपण इथे पाहू शकतो की महिलांची मोठी मागणी आहे की महापौर जो आहे तो मराठीच असला पाहिजे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।